डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त इंटरनॅशनल ब्लड आर्टिस्ट डॉक्टर संतोष कटारे यांनी बाबासाहेबांना अनोखी मानवंदना दिली आहे। चक्क या डॉक्टरने आपल्या स्वतःच्या रक्तापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र, भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांच्या स्वाक्षरीची प्रतिकृती काढली आहे। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। महामानवाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांची चैत्यभूमीवर मोठी गर्दी पाहायला मिळते। देशभरात विविध कार्यक्रमांमधून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येते। सोमवारी म्हणजे 14 एप्रिल 2025 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे। आज दादर चैत्यभूमी येथे इंटरनॅशनल ब्लड आर्टिस्ट डॉक्टर संतोष कटारे यांनी सर्वधर्म समभाव हा विचार जोपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र आणि स्वाक्षरी ही स्वतःच्या रक्ताने रंगवली आहे। यासाठी त्यांना पुरस्कार देखील देण्यात आला आहे। या जयंतीनिमित्त काही नवीन उपक्रम म्हणून डॉक्टर संतोष कटारे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्वाक्षरीचे चैत्यभूमी येथे प्रदर्शन करून एक अनोखी मानवंदना देण्यात आली आहे। महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे। जसं जसं शिक्षण पुढे जाईल, ज्या ज्या पद्धतीने समाजामध्ये शिक्षणाची बीजे रोवतील, तेव्हा तेव्हा शिक्षणाच्या एक मोठ्या उद्दिष्टावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्या शिक्षित तरुणाला बघायला मिळतील। म्हणजे आपल्या मानवजातीसाठी नेमकं बाबासाहेबांनी काय केलं आहे, विशेष महिला वर्गांसाठी, हे आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कळेल। अशा करोडो आणि अब्जो लोकांचं आयुष्य हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका स्वाक्षरीने बदललेला आहे। 5000 वर्षापूर्वीचा जो इतिहास आहे तो केवळ 50 वर्षामध्ये बाबासाहेबांनी बदललेला आहे। याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला सगळ्यांना या देशामध्ये बघायला मिळेल। मला वाटलेलं अगोदर चॅलेंजिंग, कारण ज्यावेळेस चित्रकला महाविद्यालयातून पदवी धारण केली त्यानंतर प्रत्येक विद्यालयामध्ये पोर्ट्रेट असो, वॉटर कलरने रंगवतात, स्केच पेनने रंगवतात, ऑइल पेंटने रंगवतात, परंतु चळवळीचा कुठंतरी टच असल्यामुळे, विद्यार्थी संघटनेमध्ये काम केल्यामुळे महापुरुषांचे विचार माझ्या नसानसामध्ये भिनले होते। आणि बाबासाहेब आंबेडकर वाचल्याच्या नंतर असं कळालं की सर्व जे महापुरुष आहेत या देशामधले, त्या सर्वांचं कुठंतरी आपण स्थान जोपायला पाहिजे। आणि सर्वांचा विचार एक आहे, हा मला बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास केल्याच्या नंतर कळालं। म्हणून मी सर्व धर्म समभाव या नात्याने सर्व महापुरुषांचे चित्र मी स्वतःच्या रक्ताने रंगवत असतो। जवळजवळ 15 वर्षापासून मी या कार्याची सुरुवात केली होती। सुरुवातीला मी छत्रपती शिवराय यांचं चित्र काढलेलं, त्याच्यानंतर मग राजमाता जिजाऊ, माता सावित्री, माता रमाई यांचे चित्र मी सुरुवातीला रेखाटले होते।